स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। तर आपण होतो 31व्या अध्यायावरती आणि आपण आपला 31वा अध्याय हा मध्यंतरावरती सोडलेला आहे। तर त्यात आपण पाहिलं की पतिव्रता स्त्री त्यांचे पती हयात असताना कसे आचरण करावे हे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्यांचे गावोबाचे नाम रे। 4 दिवस पतीचे मृत्यू पावू नये, पती दीर्घायू व्हावा म्हणून सौभाग्य अलंकार घालावे, अन्य स्त्रियांशी व्यवहारापुरतेच संबंध ठेवावे, वाईट आनंदाचे धाम त्यांचे गावोबाचे नाम रे। वेगळे होण्याचा विचार करू नये, उखळ, मुसळ, पाटा, पट्टा यावर बसू नये, वडीलधाऱ्यांसमोर बसू नये, त्यांच्याशी वाद घालू नये, पती अभागी आजारी कसाही असला तरी त्याला दूषणे देऊ नयेत। 4 दिवस पतीचे मुख पाहू नयेत, पती दीर्घायू व्हावा म्हणून सौभाग्य अलंकार घालावेत, अन्य स्त्रियांशी व्यवहारापुरतेच संबंध ठेवावेत, वाईट आचरणाच्या स्त्रियांपासून दूर राहावे, पतीची व घरच्यांची निंदा करू नये, वेगळे होण्याचा विचार करू नये, उखळ, मुसळ, पाटा, जाते व उंबरठा यावर बसू नये। यापैकी मला उंबरठ्यावर बसू नये हे मला माहिती होतं, जात्यावरती तर असंही आपण कोणी बसतच नाही। पाटा मीन्स ज्यावर आपण मसाला वाटतो तो पाटा, आणि एक आपण पाट घेतो बसायला तो वेगळा पाट, पण हा पाटा तो आहे ज्याच्यावरती आपण मसाला वाटतो। उखळ, मुसळ याच्यावरती बसण्याचा प्रश्नच येत नाही। तर बघा, साधारणतः या सगळ्या गोष्टी आजची महिला सुद्धा, जरी आपण कितीही डिजिटल जमान्यात जगत असलो तरी प्रत्येक महिला या सगळ्या गोष्टी पाळते, आणि जितकं काही याच्यात दिलं आहे ना ते सगळं त्यांना बिना शिकवल्याच्याच त्या बिचाऱ्या करत असतात। प्रत्येक लेडीजला आपला पती हा प्रत्येकीलाच प्रिय असतो, आणि आपला पती खुश राहावा असं कोणत्या स्त्रीला नाही वाटत। तर साधारणतः याच्यामध्ये जितकी माहिती दिली आहे की कसे राहावे, पतिव्रता स्त्रीने कसं असावं हे अतिशय कॉमन आहे, आणि हे असंच असावं, असलंच पाहिजे। वडीलधाऱ्यांसमोर बसू नये, त्यांच्याशी वाद घालू नये, अभागी आजारी कसाही असला तरी त्याला दूषणे देऊ नये, त्याची काही मिळकत असेल त्यातच समाधान मानावे, स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू नये, त्याच्या दुर्बलतेला हसू नये, त्याच्याशी मृदू भाषण करावे, व्याभिचार करू नये, परपुरुषाचे चिंतन करू नये, पतिव्रतेसाठी पती हाच देव, तोच गुरु, तोच धर्म, तोच तीर्थ आणि तोच सर्वस्व।